निर्मले, आता बाई जीव काढू नकोस माझा. आई अगं तुझ्या लक्षात कसं आलं नाही? काय आई तुझी नाचून खूप कंटाळली. म्हणजे बघ ना, लग्नानंतर विक्रांतीला पुरेसा वेळच देऊ शकत नाही. सारखं आपलं त्याचं हॉस्पिटल आणि त्याच्यानंतर ही आजारी पडली हो ना. त्यामुळे त्यांना हनीमूनलाही कुठे जाता आलं नाही आणि आपलं घर म्हणजे माणसांनी असं अगदी भरलेलं. त्या दोघांना एकमेकांसाठी इथे कसा मिळणार ग वेळ? आणि वाटतं ना ग आई, वाटतं ना कुठेतरी एकांत हवा म्हणून. बरोबर बोलतेस निर्मले. नुसतं असं म्हणू नकोस आई, तूच काहीतरी कर बघ. बघ काय काय करू शकते. आता आईपर्यंत पोहोचवला ना तुझा प्रॉब्लेम. बरं झालं निर्मले, लक्षात आलं माझ्या. निरंजन जात आहेत ना परदेशी. अगदी बरोबर विचार करतेस तू आई. दबाळ सगळ्यांना आत बोलव. हो सांग मी बोलव. आलेच. येत आहेत सगळे. काय झालं? अगबाई वगैरे घाबरण्यासारखं काही नाहीये. माझ्या एक लक्षात आलेलं आहे की माझ्या नाचुनेला माझ्या नातवा बरोबर एकांत मिळत नाही. काय म्हणतात ते, सहलीचं बुकिंग वगैरे करणं मला जमत नाही. त्यांना कसंही करून एकांत मिळावा हाच माझा उद्देश आहे. तर निर्मले, मला वाटतं आता निरंजन 4-5 दिवस चाललेत फॉरेनला. सकाळी लवकर उठून मी माझी बॅग भरेन आणि मग हॉस्पिटलला जाईन. मी येणार नाहीये. दुपारपर्यंत तुझी बॅग भरून तयार राहा. मी आलो की आपण निघू. मला पकडतो. हो 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 हो. बस 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 बस. पकडा पकडी गेलो. दुसरं काहीतरी खेळूया आपण. हा लपाछुपी. हा चालेल. काय करायचं?
तुम्ही लपा, मी तुम्हाला पकडतो. अरे मी लपतच असतो रे सगळीकडे, तू काय मला पकडणार? पुरे आता खेळ पुरे. बरं ये चला पुरे. चा. चला चहा पिणार आहेस? अहो मला जरा आठवण कराल का? नाही म्हणजे मी लाडू केलेत विक्रांत बरोबर द्यायला, तर ते लाडू? हा. अगं कशाला? तो काय इकडे, अगं कशाला, तो काय परदेशात चाललाय का? इकडे चाललाय तो, जाऊन येऊन जेमतेम 1 तास डोक्यावर न पाणी. त्याला कशाला ते लाडून बिडू नको. अहो नाही पण वहिनी, या वेळेला मी तुम्हाला इन्सिस्ट करीन की एक लाडवाचा डब्बा तरी पाठवाच. हो ना. अगं मी चिवडा पण केलाय. मी असं करते, चिवड्याची बरणी पण भरून येते. बरं झालं आठवण केलीस. चला आता खेळूया. नाही आपण एक काम करूया, आपण बाहेर जाऊया. चल 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 दुकानाकडे जाऊया आपण, ये. काय जण हसायला? निर्मला वंसनचं किचन माहितीये ना तुला. निदान भूक लागल्यानंतर या दोघांना लाडू तरी खायला मिळतील आपल्या घरचे. असू दे. सगळ्याच काही तुमच्यासारख्या सुगरणी नसतात. हो रे. महत्वाचं काय, विक्रांत आणि मोनिका घराबाहेर पडत आहेत. त्याची गरज होती जास्त. जरा वेळ मिळेल ना एकमेकांबरोबर. आणि मुख्य म्हणजे जागा बदल. नाही हो मान्य आहे, पण जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? तर निर्मला वंसनच्या घरी. म्हणजे आईने जर का आधी सांगितलं असतं तर आपणच एखादं रिसॉर्ट बुक केलं असतं ना. ते लग्नानंतरचं पहिलं आउटिंग आणि हे असं मला ना सगळं विनोदीच वाटतंय. जाऊ देत ना, बस त्याच्यावरनं घरात चर्चा नको आता. अगं बाई गीता, अगं विक्रांत अजून आला नाही. आज हॉस्पिटलमध्ये जायची काय गरज होती? आता वंसे येतील त्यांना न्यायला. पण मोनिका तयार आहे का? हो आहे, मला वाटतं झाली असेल तिची तयारी. मानसी पण जायची ना आज? हो ना ग, एकदम 3-3 माणसं कमी होणार या घरातली. कसं दादा करणार? आला, दादा आला, दादा आला. ए दादा, तू पण माझ्यासोबत खेळशील? हो, काय खेळायचं? लपाछुपी. लपाछुपी. आर्यन त्रास नको देऊस त्याला. आणि आजपासून मज्जा आहे तुझ्या दादाची. कधी एकदा इथून सुटतोय असं झालंय त्याला. काय विक्रांत? काहीही काय काका. अरे काही कसं? तुला नाही का वाटत आहे मोनिका बरोबर बाहेर जावंसं? विक्रांत तू आधी वर जा आणि मोनिकाला घेऊन ये. नाही म्हणजे आता निघा ना, उशीर झालाय. अरे बहिणी, खरं तर त्याला लगेचच वर जायचं होतं, पण आपणच थांबवून ठेवलं त्याला खाली. ए पण आम्ही थांबलोय तुम्हाला मिनी सेंड ऑफ द्यायला. आणि ए मोनिकाला विचार की इतक्यात विसरलीस की काय आम्हाला? नाही आम्ही वाट बघतोय खाली, लवकर ये म्हणावं. नाही पण बहिणी, बरं झालं हे दोघं बाहेर चाललेत ते. त्या निमित्ताने तरी विक्रांत मोनिकाला वेळ देईल. मोनिका, अगं तुला रडायला काय झालं? अगं बोल ना काहीतरी. तू तू काहीच सांगितलं नाही तर आम्हाला कसं कळणार? वंसा काय सांगू?